हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल गुरु प्रवास। आज पाहणार आहोत क्योटो शहर। घर मालकांची चावी जिथल्या तिथं ठेवून चेकआउट केले। आज आम्ही ही खोली सोडतोय। आम्ही 206 नंबरच्या बसने मिनी ट्रेनला जाणार आहोत। पुण्याच्या फुलराणीसारखी दिसणारी ही छोटी ट्रेन खूपच छान दिसते। छोटेसे रूळ, छोटे छोटे डबे भारी वाटत होते। हे जपानी देवदेवता आहेत। क्योटोच्या आराशियामा बांबू फॉरेस्ट मध्ये आम्ही आलोय। 100 फूट उंच बांबूच्या वनातून चालताना मज्जा येत होती। आता इथे चॉकलेटचे छोटे छोटे टेडी तयार करतायत। त्यातले 4-5 टेडी ग्लास मध्ये भरून त्यावर आईस्क्रीम टाकून वर एक टेडी लावून देतात। शेजारील दुकानात जपानची डम्पलिंग आणि माझ्या बर्फी ट्राय केली। इथे बांबूच्या कपातून बर्फाचा गोळा देत होते। या दीदीकडून जपानीज सुशी पदार्थ ट्राय केला। वाह, खूपच डिलिशियस आहे। जत्रेतले भिरभिरे लावले बघून मी त्या दिशेने पळत गेलो। खूप सारे भिरभिरे होते, त्याला फुंकले की फिरत होती। दुकानाच्या आतल्या बाजूला मी राईस क्रॅकर खाऊन बघितले, एकदम स्पायसी आणि टेस्टी। आता आम्ही या मरून रंगाच्या ट्रेनने जाणार आहोत। ही ट्रेन एकदम सुपर फास्ट होती। आम्ही आता कामो नदीच्या काठावर बसलोय। समोरच्या काठावरील हॉटेल मधला पदार्थांचा सुवास आमच्यापर्यंत येत होता। सुमारे तासभर विश्रांती घेऊन आम्ही चाललोय फिलॉसॉफर पाथ बघायला। एक जपानी फिलॉसॉफर या रस्त्याने रोज जात येत असे। त्याच्या धर्मग्रंथातील श्लोक इथे दगडावर काढलेले आहेत। जपानची प्राचीन परंपरा यातून दिसते। ही दगडी पायवाट पुढे गर्द झाडीतून डोंगरात जाते। आता आम्ही चाललोय हेता श्राइन कडे। यालाच एसाका पागोडा म्हणतात। मंदिराच्या या प्रकाराला होकन मंदिर असे म्हणतात। ही 7 मजली लाकडी इमारत 700 वर्षापूर्वीची आहे। एसाका टावर पासून जाणारा हा रस्ता प्राचीन जपानची ओळख करून देतो। 500-600 वर्षापूर्वी जपानची घरे अशी होती। ती जुनी घरे, रस्ते, गल्ल्या जसेच्या तसेच ठेवल्यात। मला या ऐतिहासिक गल्ल्यातून फिरताना फार मजा येत होती। त्या काळात गाड्या नव्हत्या, म्हणून पायऱ्यांचे दगडी रस्ते होते। हे आहे जपानी वेंडिंग मशीन। जपानी लोकांना या वेंडिंग मशीनचा फारच नाद। गरमागरम चहा कॉफी पासून ते भात व मच्छी करी पर्यंत सर्व या मशीन मध्ये मिळते। आता माझ्या मागे दिसते सुंदर ऑरेंज कलरचे मंदिर। याला कियोमिझू डेरा टेम्पल असे म्हणतात। हे आयकॉनिक मंदिर क्योटो मधले विशेष ठिकाण आहे। दगडी पायऱ्यांवरून चालत गेल्यावर आपण मंदिराच्या परिसरात प्रवेश करतो। इथे पण भक्तांनी आपली इच्छा देवापाशी लिहून ठेवलेत। जपानी लोकांनी त्यांची इतिहास आणि संस्कृती जपून ठेवलेली आहे। हातपाय धुवून पुढे येऊन बघतोय तर आम्ही डोंगराच्या उंच टोकावर आलोय। हा आहे जपानी कुबेर। मंदिराच्या परिसरात ठेवलेल्या धूपदाणीत मी एक उदबत्ती लावली। त्या धूपदाणीतील पवित्र धूप अंगावर घेऊन मी मंदिरात प्रवेश केला। देवापुढे 3दा वाकून टाळ्या वाजवून मी नमस्कार केला। आता इथे ठेवलेला मोठा गॉंग मी या लाटण्याने वाजवणार आहे।
इथे 2 लोखंडाचे खांब व 1 लोखंडाची चप्पल ठेवली. हे खांब उचलता आले की देव प्रसन्न होतो. मग ही लोखंडी चप्पल आपल्याला घालता येते. हे लाल ड्रेस व कानटोप्या घातलेले दगडी पुतळे हे देवाचे आहेत. या पवित्र कुंडातले पाणी घेऊन इथल्या देवावर व्हायचे. मी आता डोंगराच्या उंच कड्यावर आलोय. आता आम्ही पायऱ्या उतरून खाली चाललोय. निम्मे अंतर चालून गेल्यावर पवित्र तीर्थ लागते. तीर्थातले पवित्र पाणी मी ओघराळ्याने घेऊन पिले. आता मी 400 वर्ष जुन्या जपानी हॉटेलमध्ये आलोय. पूर्वी इथे बौद्ध भिक्षूंना जेवायला दिले जायचे. आता समोरच्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही ऑर्डर दिली. इथे आम्ही ऑर्डर दिले कित्सुने उडान. सोयाबीन चंक्स पासून केलेला हा पदार्थ मला खूप आवडला. इथल्या थंडगार बर्फा हवेत गरमागरम नूडल्स खाणे ही मजेची गोष्ट आहे. आता आला आमचा पुढचा पदार्थ झारू सोबा. ही गरमागरम लाकडी बकेट भरून टोफूचे तुकडे आहेत. पनीरचे तुकडे या स्पेशल सूप मधून काढून त्याच्यावर मसाला टाकायचा व ताव मारायचा. आहा, वंडरफुल, लय भारी लागतंय. इस बात पे हॉट आईस्क्रीम बनता है बॉस. स्ट्रॉबेरी आईस्क्रीमचा मस्तानी सारखा हा प्रकार आहे. जपानमध्ये अशा खूप छान छान ट्रेन बघायला मिळतात. पुढील भागात आपण जाणार आहोत बर्फातला अल्पाईन रूट बघायला. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबायला विसरू नका. बाय बाय.